तर झालं ना भाऊ. आणि सगळं बनायला लावतो. बेसन, कांदा, लिंबू, पापड. ही माहिती आहे. मला काही चालत नाही. ही सगळं पासडा. अरे आम्हाला बी काही चालत नाही राजा. आम्हाला बी काही चालत नाही. दत्ता मार्गी आहे मी. बरोबर बरोबर राईट. आता मा गरम गरम. हा 2-4 गाड्या बोमीला बुटा लावतो. रे भोरा बोलवतो माझ्या मुलीला. अगं बेटा पुष्पा. पप्पा पप्पा तुम्ही जेवण नाही बसणार. मला बी भूक लागेल. मी बी बसणार. मी बी बसणार जेवण नाही. मला बी भूक लागेल ना पप्पा. मम्मी दूध दे ना मम्मी. करते ना रडू रडू नको. या ताई खाले बाट बस. पप्पा पत्नी बनणार आजवर. अरे मूक ना ताई ना. काय आता मुच्छा रोटी राहण्यात ना. बस आता आई वय मला पोट खाली पोटने पोटे बरे. अरे म्हणा सकडू मकडू. अरे म्हणा बाबू लाकडू. पोटने बरे कुठे जाणू बारा. अरे म्हणा दादा. आई म्हणा गाजर खाईली. मायना पोट ना. काय जागर बोल लागला तुला. ते मागलं तुझ्याकडे विकास का. अरे एकटे एकटे जेवणला बसतात. लहान मुलगा रडत होता. त्याला देखील तुम्ही सोबत आणला नाही. बरं झालं तू इथे आला. बेटा लवकर यांना जेवण दे. यांना पण भूक लागलेली आहे. जेवण दे लवकर यांना. लागला तरी मी कडे तापवली. बोट सुरीत वाचवली. हाताला चटका लागला तरी मी कडे तापवली. तुमच्यासाठी स्पेशल थोडं पाणी सोसलं. थोडं तरी सांगा काय. हो ना जेवण काय. हो ना जेवण काय. झालं का पोट भरलं का. हा आप्पा हो जेवण म्हणजे जेवण ग. बोल शाबास. एक बिल असणे. बोल इतकी घास नाही. बोल तुम्हाला घर में आंकड़ा कौन चे सो आप्पा 270 ना 70. शिल्लक नको बोलू. आप्पा हा. आता आम्हाला झोपायचंय. झोपायचं. हा वरच्या तालावर जा. 2 गाद्या आहे. पलंग आहे.
मच्छरदाणी. मग कानात आली मी. अरे मूर्ख माणसा, मच्छरदाणी. डास मच्छर चाहायला नको. का हो हा. तुमने एक बात सांगू का नवऱ्याला गादीवर नका झोपू खबर काय झालं? तू मोतून देतो एकच मुतेल हो तू. पण माहिती शपथ दे. दादा मन पप्पा आहे ना एकटा शाळा मोठे होता मन मम्मी ना शाळा मन जडे लागे ना जडे लागे हा? काय झालं? हा? आप्पा मग मी कसा झोपू? तुम्ही गोंट्यावर, बाईला गादीवर. हा हा, गादीवर झोपायचं नाही. नाहीतर एका थाप्यात मुताला लागून जाशील. हो. जा. झोपा. तुम्ही चालणार का? अरे आठवण तर बोलवा लवकर. हा हा चालेल चालेल. आता मी नाही का मग? झोपला बरं का मंडळी. तुमच्या समोर मला एक गोष्ट सांगायची आहे. मन माझं प्रांजल आहे बरं का, गढूळ नाही. हा? बोलायचं तात्पर्य म्हणजे असं की जेव्हापासून ही बाई आली तेव्हापासून हिचं बोलणं, हिचं चालणं आवडलं मला, गोड वाटली मला. विचारसरतीने मला काही दोन शब्द बोलायचे, बोलतो. बाई, हो बाई, या 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 या. या लवकर. हा हो रात्रीचं बोलवलं मला रात्रीचे 12 वाजले का आलो मी? काय काही महत्वाचं बोलायचं आहे तुम्हाला. काय बोलायचंय काही राहता येणार नाही? मला कशाचा राग नाही ना? नाही बोलू मग. प्रांजल म्हणणे बरं का माझं, गढूळ म्हणणं. हो माहिती हा, बोलायचं तात्पर्य म्हणजे असं, हा एक पप्पी द्या फक्त. तुम्हाला माझ्या नवऱ्याला जर माहित पडलं ना तुम्हाला पप्पा देऊन टाकणार बरं तो. अरे बाई, अरे तुमच्या जीवासाठी काहीतरी नाटक करा आम्हाला. नाटक करू हा? बरं तुम्ही बसा. असं नाटक राहणार की पटायला पाहिजे असं. किती आजारी होतात. मला एक दुधावला मग मी काय करू? आपल्याला बरं आपल्याला आप्पा आप्पा बायको. काय झालं? काय झालं? मग बायकोला इच्छू जाणार आप्पा. इच्छुक आहो ना? तुमच्या कामा कोणी उतार्या का उतार्या? कारण कोणाला बोलवायचं नाही. लांब लांबचे लोक माझ्याकडे येतात. इंच उतरावामध्ये 1 नंबर आहे आपला. चला आप्पा चला. एका फटक्यात इंच उतरवतो. बाई रडते का? लय मुकी राहिली आप्पा. नको नको असं नका म्हणू, रडते. हा चल. चला. बाई रडते हो. रडते. 2 मिनिटं बाई. बाई 2 मिनिटं. अरे इंचू कुणाला चावला? मला चावला मग मी का बरं मुकी राहिलो? मागे हो. गेलं नाही. 2 मिनिटं. बाई इंचू पायाला चावला? नाही बाप्पा हाताला? नाही हो पोटाला चावला असेल. नाही छातीला चावला असेल. नाही डोक्याला चावला? नाही मुद्द्याच्या जागेवर चालली मुद्द्याच्या काय म्हणते बाई? मुताला जागावर जाईल. अरे मुद्द्याच्या जागेवर हो मागे हो. पण एक माझं वसूल आहे. इंचू जिथं चावला तिथं मी पप्पी घेतो. फटक्यात इंचू खरकडे उतरतो. कुठे जायले गालावर गालाला हम्म तू पप्पी येशी. आप्पा हो.
आता आज ना दिवस निम्ना पालावर बागायला देतात. निंबाचा पाला वगैरे मला काही चालत नाही. तोंडात तोंडात मंत्र आहे माझ्या. तुला म्हटले रागले बिलकुल नाही. का बा? तुम डोकाळचा आहे रे पण दम कापताटे राहणार. नाही गालावरच चालल्या. पण माझा एक वसूल आहे. इंचू जिथे चावला मी तिथे पप्पी घेतो, पण तिसरा माणूस नको. तिसरा माणूस जरी राहिला इंचू चढतो पण उतरत नाही. तुम्ही मागे जा. अरे देखो गेला. वेळ चालणार नाही. मागे जा तुम्ही. मागे जा लवकर. फटक्यात. पहिला त्रास होतोय. रडतेय बाई. जा लवकर. बाकी रंजोरी म्हणावं लागेल. माणूस येतो. माणूस येतो. अरे अजून हो मागे. बसा बसा बसा. हो बाई. इंचू तुले चालेल तो कथा ठीक आहे. हो हो मागे जा. ए, अरे मागे जा लवकर. हा 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 एक काम करा लवकर. हो भाऊ. हो भाऊ या इकडे. बागायचं उतरला. विचारा पाहिजे. उतरला हा बरा वाटला आहे ना. हा थंडगार वाटत यादे अशी परत नाही लादे ठेल कर. झोप मग तडे नको झोपू. येतोय तडे आधी पण बाई नाही चू हिने काय काढले जे चुचावणार आणि ना मंत्र बिका तोंड माझे काय पत्पिल्यासाठी नाटक करायला घोषण नसणार हो. पण मी बी एवढा बेकार आहे ना बळजबरी चुचा वाढलीस. हिने पत्पिल्या सालाले आले बी चुचावणार आपले बराले. मानवऱ्याला सुचावला. लई रडतोय तो. मग मी आता काय करू. चला ना. मग कोणता बडवाला इंचू उतरता येत. मला नका सांगू. चला तरी पण आता मला ती इंचू उतरवता येत. चला. गावं. रडतोय का तो. लई रडतोय. बोलाले? असा देत होता ना. हो हो अरे दादा इंचू चावला. हो भाऊ इंचू चावला ना. मग पायाला चावला. नाही रे बा. पायाला नाही हाताला नाही ना आप्पा. पोटाला नाही छातीला चावला असेल. नाही ना दादा. गालाला चावला असेल. नाही ना दादा. कुठं चावला मग इंचू. दुश्मन का तुला ती जागा सापडली होती का. माझ्या मग पुढे चावला. कुल्लाले चायले चल पप्पीले पट्टा मारे. अरे काय गवार लिंबाचा पाला. तुला झाडाले एकच उलटा मामा टाकू मी. ओ भाऊ अरे किशोर अरे पप्पीले अजून मी राहिले ना. अरे तुले तुले सरा मोठी आता बी नको लिहू. आता बी नको लिहू. ते मग ना बोस काय ना बोस कर कधी वाट लाव कसं करशील असं असं करचा. हो
भाऊ समजलं मला. तुझ्या पत्नीची पप्पी घेतली म्हणून तू हे नाटक करतोय. मन आमचं प्रांजल आहे. तुझी पत्नी माझ्या मुली समान आहे. कपट नाही माझ्या मनात. काय समजला? पप्प्याला फिरस तू करा पाटील म्हणतात मला. पाटील हा पप्पीली निमन बायकोनी आमना समाज मत दंड लागस पप्पी लेवा नापी अरे कपटी मनाने 10,000 रुपये दे बोले तू पाटील पाटीलचा अर्थ कळतो का तुम्हाला? म्हणजे पाटील हा पा म्हणजे पालन करणारा, टी म्हणजे गावाची एकी टिकवणारा, ल म्हणजे संपूर्ण गावावरती लक्ष देणारा. जन्मतला नाही तू. मग कोण आहे भाऊ? पा म्हणजे पापी झाला तू. टी म्हणजे टीका काढणार आणि ल म्हणजे बिलकुल लबाडे झाला. पप्पेले पिरस चार पप्पीले पटकाना गरीब ना कर टाका टाका तू जाय सारा मला आशीर्वाद आहे तुले. यंदा महाशिवरात्र खाणार रे तू. अक्षदम नंबर मला की तू बाई ना पैता आहे तू